भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गुप्तहेर कोण होता? एक असा हेर ज्याने पाकिस्तानच्या लष्करात, गुप्तचर यंत्रणेत आणि सत्तेच्या केंद्रात अशी घुसखोरी केली की भारताला त्याच्या अनेक गुप्त योजना आधीच समजू लागल्या. एक असा माणूस ज्याला पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोच होती, आणि एक असा हेर ज्याची खरी ओळख भारताने अनेक वर्ष गुप्त ठेवली होती. त्याला रॉ ने एक कोड नेम दिलं होतं, ब्लॅक टायगर. आज जाणून घेणार आहोत भारताच्या सर्वात प्रसिद्ध गुप्तहेरांपैकी एक रवींद्र कौशिक यांच्या थरारक आणि दुर्दैवी कहाणीबद्दल. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. 11 एप्रिल 1952 रोजी राजस्थानमधील श्री गंगानगर येथे रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला. सामान्य कुटुंबात वाढलेल्या रवींद्र यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना ते नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यांचा आत्मविश्वास, अभिनय कौशल्य आणि व्यक्तिमत्व यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसत होते. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला एक नाट्य स्पर्धेदरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावरती पडली. अधिकाऱ्यांना वाटलं की हा तरुण एक अत्यंत मोठ्या गुप्त मोहिमेसाठी योग्य ठरू शकतो, आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील एक मोठा प्रवास. रवींद्र कौशिक यांची रॉ साठी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी जवळपास 2 वर्ष विशेष प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणामध्ये भाषा, इस्लामिक संस्कृती, पाकिस्तानचा इतिहास, गुप्त संदेशवहन, हेरगिरीची तंत्र आणि मानसिक तयारी यांचा समावेश होता. फक्त प्रशिक्षणच नाही, तर त्यांची संपूर्ण ओळख बदलण्यात आली. त्यांना नवीन नाव देण्यात आले, नबी अहमद शाकीर. त्यांना इस्लाम धर्माचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या कागदपत्रापासून ते जीवनकथेपर्यंतचे सर्व काही नव्याने तयार करण्यात आले, आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले. पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी कराची विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. हळूहळू त्यांनी पाकिस्तानमध्ये स्वतःची विश्वासार्ह ओळख निर्माण केली. इतकंच नव्हे, तर त्यांनी एका पाकिस्तानी युवतीशी विवाह देखील केला. त्यांना एक मुलंही झाले. संपूर्ण पाकिस्तान त्यांना नबी अहमद शाकीर म्हणून ओळखत होता. कोणालाही कल्पना नव्हती की हा माणूस प्रत्यक्षात भारतासाठी काम करतो. पुढे त्यांनी पाकिस्तानच्या लष्करामध्ये प्रवेश मिळवला आणि हळूहळू ते मेजर पदापर्यंत पोहोचले. आता त्यांच्याकडे पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित अनेक संवेदनशील माहिती उपलब्ध होऊ लागली. 1979 ते 1983 या काळात त्यांनी भारताला अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवल्याचं सांगितलं जातंय. पाकिस्तानच्या लष्करी हालचाली, संरक्षण योजना, सीमावर्ती तैनाती आणि अनेक गुप्त माहिती नियमितपणे भारतापर्यंत पोहोचवत होते. त्यांच्या माहितीमुळे भारताला मोठा रणनीतिक फायदा मिळत असल्याचं मानलं जातं. त्याच कारणामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर हे विशेष कोडनेम दिल्याचं सांगितलं जातंय. रॉच्या इतिहासातील हा एक अत्यंत दुर्मिळ सन्मान मानला जातो. पण प्रत्येक गुप्त मोहिमेप्रमाणेच इथेही एक चूक सर्व काही बदलून गेली. 1983 मध्ये रॉने आणखी एक एजंटला पाकिस्तानमध्ये पाठवलं. मात्र तो पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर पकडला गेला. चौकशी दरम्यान त्याच्याकडून अनेक माहिती बाहेर काढण्यात आली, आणि त्याच माहितीच्या आधारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी रवींद्र कौशिक यांच्यापर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. अखेर रवींद्र कौशिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर दीर्घकाळ चौकशी करण्यात आली. अनेक वृत्तांनुसार त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये खटला चालवण्यात आला आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. पुढील अनेक वर्ष त्यांना पाकिस्तानमध्ये तुरुंगात घालावी लागली. या काळात आपल्या कुटुंबाला काही पत्र लिहिली. या पत्रांमध्ये त्यांनी स्वतःच्या परिस्थितीबद्दल वेदना व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. एका पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं, जर मी अमेरिकन असतो तर मला तुरुंगात सडण्यासाठी सोडले गेले नसते. हे वाक्य आजही लोकांना अस्वस्थ करून टाकतं, कारण भारतासाठी सर्वस्व अर्पण करणारा हा गुप्तहेर शत्रू राष्ट्रांच्या तुरुंगात एकेकाळी असं जीवन जगत होता. 21 नोव्हेंबर 2001 रोजी पाकिस्तानमधील मियावाली तुरुंगात त्यांचं निधन झालं. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 49 वर्ष. आजही अनेक सुरक्षा तज्ज्ञ आणि माजी गुप्तचर अधिकारी रवींद्र कौशिक यांना भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गुप्तहेरांपैकी एक मानतात. त्यांनी आपल्या देशासाठी स्वतःची ओळख, कुटुंब, भविष्य आणि अखेर स्वतःचं जीवनही पणाला लावलं. पण त्या बदल्यात त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही, सन्मानाचं मंच मिळालं नाही. मिळाला तो फक्त इतिहासाच्या पानातला एक गुप्त अध्याय. म्हणून आजही जेव्हा भारतातील महान गुप्तहेरांची चर्चा होते, तेव्हा एक नाव आदराने घेतलं जातं, रवींद्र कौशिक उर्फ ब्लॅक टायगर.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि अशाच राजकीय, ऐतिहासिक आणि गुप्तचर विश्वातील रोचक कथा पाहण्यासाठी द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.